आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आता परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी आज फॉर्म भरणं झालं आणि फॉर्म भरताना अगोदर या ठिकाणी 2-3 दिवसापासून युतीच्या अनुषंगानं चर्चा होत गेलेल्या आहेत। माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यासोबतच माननीय नामदार या ठिकाणी उदय सामंत साहेब असतील, त्यांनी या ठिकाणी मंत्री संजयजी राठोड साहेब यांना या ठिकाणी पाठवून या ठिकाणी युतीबाबतच्या चर्चा केल्या आणि भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, त्यासोबतच बोर्डीकर साहेब आणि वरपुरकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जिल्ह्याच्या अनुषंगानं ही युती करायला सांगितली आणि करण्यासाठी या ठिकाणी माझ्यावर जी शिवसेना प्रमुख या ठिकाणी जिंतूर आणि सेलू मतदारसंघाची जबाबदारी आहे, त्या दोन्ही मतदारसंघामध्ये या ठिकाणी युती आम्ही केलेली आहे। त्या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघामधून आम्ही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आमचं चांगलं या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही शिवसेनेला 2 जागा घेतल्या आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आम्ही 2 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। बोबडे टाकळी सर्कल आणि पिंगळी सर्कल हे शिवसेनेकडे राहील आणि झरी आणि कुंभकर्ण टाकळी हे 2 सर्कल भारतीय जनता पार्टीकडे। आणि आताच त्या ठिकाणी आम्ही जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी 15 पैकी आम्ही 6 जागांची मागणी केली, पण त्या ठिकाणी माननीय 3 जागेवर या ठिकाणी लढा आणि आम्ही बाकीच्या जागेवर आम्ही लढवतात त्यांच्या या ठिकाणी युतीच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेत या सगळ्या गोष्टीमधून आम्ही युती करायचं ठरवलं आणि या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची दोन्ही मतदारसंघामध्ये युतीही झाली। भाऊ, आता पाहिलं की महानगरपालिकेतून सुद्धा युती ज्या वेळेस होत होती किंवा आपण सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक म्हणूत आपण, मग कुठेतरी सामान्य कार्यकर्त्यांना याच्यातून जे निवडणुकीला उभे त्यांना न्याय भेटेल का? कारण की वेळ बी खूप कमी भेटला आता बी जिल्हा परिषद निवडणूक, काय सांगाल या संदर्भात? शिवसेना पक्ष हा सामान्याचा पक्ष आहे, त्या अनुषंगानं शिवसेनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेला सुद्धा सर्वसामान्य लोक या ठिकाणी उमेदवार आम्ही दिलेले होते। तुम्हाला या सगळ्या प्रभागामध्ये आमचे सर्वसामान्य आणि रस्त्यावर काम करणारे हे लोक आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिले। तसेच या ठिकाणी सुद्धा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यासोबत सर्व या ठिकाणी जे या ठिकाणी काम करतात शिवसेनेचं त्यांनाच आम्ही या ठिकाणी उमेदवार दिले। काही जण नाराजी जे आहेत उमेदवार त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत भाऊ, फॉर्म भरलेले आहेत काही जणांनी आता जिल्हा परिषदला, मग नाराज अपक्ष म्हणून बी भरलेत आपल्यातले काही, ती काय म्हणजे आता वेळ आता या ठिकाणी आहे बघा, नाराजी आता युतीमध्ये तर कोणाची नाराजी होणार, कोणाचं या ठिकाणी कोणाला न्याय मिळणार हे तर चालतच राहतात, पण पक्षाचे आदेश मानणं सुद्धा गरजेचं आहे। ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा असेल तर त्याला कोणी रोखू शकणार नाही, पण आम्ही एवढं करू शकतो की पक्षाच्या आदेशाच्या अनुषंगानं आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचे एबी फॉर्म या ठिकाणी दिलेले नाही। महानगरपालिकेमध्ये पाहिजे तसा स्ट्राईक रेट जो आहे आपल्याला भारतीय जनता पार्टी असतो किंवा आपल्या शिवसेना तसं राहिलं नाही, जिल्हा परिषदेत स्ट्राईक रेट वाढेल का? एकत्र आले नाही, महानगरपालिकेमध्ये युती झाली असती तर तुम्हाला निश्चित आमचा स्ट्राईक रेट हा चांगलाच मिळाला नसता, पण या ठिकाणी युती झाली आणि युती शेवटच्या क्षणी ही तोडली, त्यामुळं आमचा जो परफॉर्मन्स आहे तो आम्हाला कमी हे झाला आहे। पण आता या ठिकाणी दोन्ही नेते मंडळीच्या पुढाकारानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतात, त्यासोबतच आमचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी युतीचं पाऊल आपण या ठिकाणी सुरुवात करा, निश्चित जिल्हाभर युती या ठिकाणी होईल असे या ठिकाणी युतीच्या माध्यमातून निश्चित आम्ही जिल्हा परिषदला चांगलं पाऊल आणि चांगला स्ट्राईक रेट देऊ।